जोडले गेलेले आहेत। मात्र तत्पूर्वी एक नक्कीच तर पुन्हा एकदा अतुल भातखळकर सर यांच्याकडे आपण जाणार आहोत। भातखळकर सर, आपण म्हणतोय की संजीव उन्हाळे सर बोलतायत की परिवर्तन होऊ शकतं, मात्र तुमचा अंदाज काय आहे? एक्झिट पोलचे आकडे देखील थोड्याच वेळात समोर येणार आहेत, मात्र तुम्ही दावा करताय का पुन्हा एकदा महायुतीच? हे बघा, मी सुरुवातीलाच म्हटलं, महायुती ही कम्फर्टेबल मेजॉरिटी घेऊन निवडून येईल। उन्हाळेंनी तेच म्हटलं की महायुतीला एज आहे। याचं कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी पुन्हा एकदा सांगतो, परिवर्तन होण्याकरता कुठल्याही आघाडीकडे पक्षाकडे एक नेता लागतो। महाविकास आघाडीकडे कुठला नेता होता? त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं याच्यावर सुद्धा त्यांच्यात एकमत होत नव्हतं। हा पहिला मुद्दा। त्यांचा कॉमन मिनिमम प्रोग्राम काय होता? उद्धव ठाकरेंनी आपला जाहीरनामा वेगळा प्रसिद्ध केला, काँग्रेसने आपला वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध केला, आणि या महाविकास आघाडीचं नेतृत्व कोणाकडे आहे? शरद पवार हे काही महाराष्ट्राचे आता नेतृत्व करू शकणार नाही आहेत, आणि त्याच्यामुळे मतदार या सर्व गोष्टींचा विचार करतं। त्यासमोर एकीकडे कार्यक्षम पद्धतीने काम करणारं सरकार, त्याला केंद्र सरकारचं भक्कम पाठबळ, त्या ठिकाणी जनकल्याणाच्या योजना, आणि महायुती एक प्रबळ एकजूट असलेली महायुती। म्हणजे भातखळकरजी, तुम्हाला असं वाटतं डबल इंजिन सरकार इकडे राहील असं तुम्हाला वाटतं? जी, येते यासाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे, ती आधी आपण या ठिकाणी पाहूयात।